नमस्कार श्रोते हो, सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, प्रत्येक माणसाची स्वतःची किंमत. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेला निर्णय सुद्धा आपल्याला चुकीचा वाटतो. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. यावर श्रोते हो नक्की विचार करा. चला, आजही घेऊन आले आहे ही मालिका. चला सुरू करूया जगण्यासाठी सुंदर विचार. ज्यांच्या डोक्यात सकारात्मक विचार नसतील तर, जर शेतात चांगले बियाणे नाही पेरले तर, त्या जमिनीत निरुपयोगी गवत उगवेल. अगदी तसेच डोक्यात जर सकारात्मक विचार नसतील तर त्यांची जागा नकारात्मक विचार घेतील. ज्यांच्या जवळ जे असेल तो तेच वाटेल. सुखी माणूस सुख वाटेल, दुःखी माणूस दुःख वाटेल. भ्रमित माणूस भ्रम वाटेल, ज्ञानी माणूस ज्ञान वाटेल आणि भित्रा माणूस भय वाटेल. यावर नक्की विचार करा. जीवनात एकटं पडल्यावर कधीच घाबरायचं नसतं. कारण सिंहासनावर आणि स्मशानात माणूस एकटाच असतो. माझं काय चुकलंय हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. कारण तुमच्या कर्माची चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते. बीज कोणतेही असो, रुजतं तिथंच ज्या मातीत ओलावा असेल. नातं कोणतेही असो, टिकतं तिथंच ज्या हृदयात गोडवा असेल. आपल्याला सुखी व्हावं किंवा आपलं जीवन सुंदर व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. अर्थात नुसतं वाटून उपयोग नाही. त्यासाठी आपणही काही प्रयत्न करायचे. त्यासोबत निदान 3 गुण तरी आपल्याकडे असावेत. ते 3 गुण म्हणजेच मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे, आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.